ते कुणाला मिळायला पाहिजे? ते इथल्या आमच्या आर्यकोळी बांधवायला मिळालं, ते इथल्या आमच्या प्रकल्पग्रस्ताला मिळालं पाहिजे. पण त्याला कुठल्या तरी कोपऱ्यातला प्लॉट मिळतो. यांच्या योजना कुठे राबवता तुम्ही? तळोजामध्ये, तळोजा सेक्टर 34-36 मध्ये त्या योजनेची पण बोंबाबोंब चालू आहे. 1 वर्ष झालंय, घरं बांधून झालेली आहेत, रस्ता अजून पूर्ण नाही केला त्या इंजिनियर डिपार्टमेंटने सिडकोच्या. लोकांचे EMI भरतायत लोक, 1 वर्ष झाले, म्हणजे 2.5 ते 3 लाख रुपये लोकांचे गेले, अजूनही लोकांना घराचा ताबा मिळाला. महारेरा काय करतंय? बिल्डरने वेळेवर ताबा नाही दिला तर महारेरा कारवाई करतंय ना. मग सिडकोवर महारेरा कारवाई करणार का? तर नाही करणार. आणि शासनाची बॉडी आहे, शासनाचं महामंडळ आहे, मग काय नाही कारवाई करत? मग आमच्या लोकांना 2.5 लाख रुपये सिडको देणार आहेत का, जे आमचे EMI मध्ये गेले? कारण आम्हाला घर मिळालं नाही अजून. 3,000 लोकांना घर नाही मिळालं सेक्टर 34-36 तळोजा. आता काहीतरी आम्ही मागणी केल्यानंतर अदर चार्जेस मध्ये 60,000 रुपये कमी केले, म्हणजे 60,000 गुणिले जर 3 पकडलं तर हे 18 कोटी रुपये लोकांना आमच्यामुळे दिलासा मिळाला त्या 3,000 लोकांना. पण 60,000 होणार आहे का? आम्ही परत 1,90,000 काय करायचं? या प्रश्नावरती सुद्धा आम्ही पत्र लिहिणार आहोत. आणि त्या लोकांना, आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे इंजिनियर काम करतायत यांची जबाबदारी. जर पुढच्या काही दिवसात आमचे सचिन कदम आणि सिडको सोडतदार त्या इंजिनियरच्या कॅबिनमध्ये घुसून आंदोलन करताना आपल्याला निश्चितपणे दिसतील. जर पुढच्या काही दिवसात ही गरज जर सेक्टर 34-36 मिळाली